ओळखलं का? म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा ज्योतिरावांशी विवाह झाला. हळूहळू मला समजायला लागलं की माझं ज्या माणसाशी लग्न झाले तो माणूस सर्वसाधारण माणूस नाही, तर तो संपूर्ण जगाला ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य आहे. त्या काळी बायकांनी उंबारठा ओलांडण्याची पद्धत नव्हती. उच्च नीच, स्त्री पुरुष असा लई भेदभाव होता. अशातच एक दिवशी ज्योतिराव आले, पाटी आणि पेन्सिल घेऊन माझ्याकडं, आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासनं म्या तुला शिकवणार. आणि मग काय झालं की माझं शिक्षण सुरू. काना, मात्रा, उकार, वेलांटी, बे के बे, बेदुनी चार, दिसभर नुसता ह्योच विचार. मी लिहाय शिकले, वाचाय शिकले. आणि अशातच 1 जानेवारी 1848ला आम्ही पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण समाजातल्या काही लोकांना ते रुचत नव्हतं. धर्मभ्रष्ट झाला म्हणून त्यांची कोल्हेकोई सुरू झाली. माझ्या अंगावर चिखल फेकला तरी बी मी सहन केला. शेण फेकलं तरी बी मी सहन केलं. माझ्यावर थुकले तरी बी मी सहन केलं. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. अशातच एक जण माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, टवळे, आधी आमच्या पोरीबाळींना शिकवायचं बंद कर. तुला तुझे आबरू प्यारी आहे का ते शिक्षण? कदाचित त्याला हे माहिती नव्हतं का आम्ही पण ज्योतिरावांच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि सन्नकन त्याच्या कानाखाली लावली आणि त्याला सुनावलं, आता तुझं थोबाड रंगवलंय. पुन्हा जर माझ्या समोर येशील तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेन. शेवटी मी एवढंच म्हणेन, मुलगा शिकला तर तो एकटा शिकतो, पण मुलीला शिकवलं तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं, संपूर्ण समाज शिक्षित होतो. म्हणून मुलींना शिकवा, साक्षर करा. धन्यवाद.